नमस्कार, मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम, सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 2 बाळेवेस सोलापूर. आपण आज बघणार आहोत दशांश रूप. कुणाचे तर परिमेय संख्येचे दशांश रूप. आता दशांश रूप व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक हा नेमका का वापरतात हा प्रश्न आपल्याला. त्यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊया, म्हणजे कळेल तुम्हाला. काही कागदाचे आकार नियमित रूपात असतात. आता हा कागद नियमित रूपात आहे, म्हणून ह्याचे मी समान दोन भाग पाडू शकतो आणि दोन भाग घेऊ शकतो. पण समजा असा आकाराचा कागद असेल तर मी अशी घडी घातली तर समान दोन भाग होत नाहीत, किंवा अशी घडी घातली तरी समान दोन भाग होत नाहीत, किंवा हे अशी टारपल आहे डाळिंबाचं, याचे समान दोन भाग होणार नाहीत, कारण याचा आकार नियमित नाही. आता भागाकार करण्यासाठी नेमके काय प्रकार असते, इथं मी हा चार्ट पूर्ण तयार केला होता खूप दिवसापूर्वी. इथं संख्या लेखन आणि त्यावरील क्रिया म्हणजे बेरीज गुणाकार भागाकार हे कसे लिहितात, इथं नोटा, चलनी नाणे हे सगळे वापरून लिहिले. आणि इथं चिन्ह कोणते कसे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ एक वेळाचं चिन्ह, दोन वेळाचं चिन्ह, नाहीचं चिन्ह, म्हणजे गुणक चिन्ह हे कसे आहेत इथं समजून दाखवलं. इथं भागाकार वगैरे तोच भागाकार इथं मी तुम्हाला वस्तू घेऊन दाखवतो मी, मग एक कळेल तुम्हाला. समजा आता हे 3, 2, 5, 7, 8, 9, 10, 11, 12 ह्या 12 काड्या आहेत. 2, 4, 6, 8, 10, 12. आता ह्या ज्या 12 काड्या आहेत, याला जर समजा तुम्ही असं लिहिला 12, हे चुकलं. हे 12 काड्या आहेत, पण हे असे नाही आहेत. हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला संख्या लेखन आणि संख्यावरील क्रिया नेमक्या काय आहे ते समजणार नाही. म्हणून अगोदरचे 2-3 व्हिडिओ मी तयार केले, त्यामध्ये संख्या लेखन वगैरे स्पष्ट खुलासा केलाय. आता मला भागाकार म्हणजे काय आणि परिमेय संख्येचे दशांश रूप म्हणजे काय याचा खुलासा करायचा आपल्याला. अगोदर सांगितलं तुम्हाला मी परिमेय संख्या म्हणजे नेमकं काय. तर यासाठी मी हे एक लिंबू घेऊन तुम्हाला फोडून दाखवला होता. पूर्ण याला एक मानलंय. ह्या लिंबाला मी कुणालाही एक मानू शकतो. कलिंगड असेल, नारळ असेल, आंबा असेल, पेरू असेल, काही असेल, त्याला एक मानतो मी आणि त्याचे समान दोन भाग करतो. त्याला झालं व्यवहारी अपूर्णांक. पण दशांश अपूर्णांक कुठे वापरतात, तर ज्याचं नियमित रूप नाही आहे त्याचे दोन भाग करता येत नाहीत, मग त्याचे कमीत कमी 10 भाग करून आपण त्याचं अचूकतेकडे जाऊ शकतो. आपण याच्यासाठी 10 भाग करतात दशांश. तर आता भागाकार म्हणजे काय हे बघूत आपण. म्हणजे वाटणी म्हणजे काय, हे झाला भागाकार. पण अचूक भागाकार झाला का नाही सांगता येत नाही. 2 भाग केले मी. भागाकार कुणाला म्हणतात, समान भाग करणे. मग 2 असतील, 10 असतील, 1 असेल, काही असेल, समान पाहिजे. हा एक भाग आहे. ह्याचे मला 2 भाग करायचे. मग मी काय करतो, ही एक काडी इकडे इथे एक ठेवतो आणि इथे एक ठेवतो. म्हणजे ह्या हातात एक आणि ह्या हातात एक. 1 1, 2 2, 3 3, 4 4, 5 5, 6
6 हे झाला भागाकार. म्हणजे एका ठिकाणी असलेल्या वस्तू 2 ठिकाणी ठेवणे. आता याच्यात काही अवघड नाही, तुम्हाला अवघड वाटलं नसेल आणि मलाही अवघड गेलं नाही, कारण मित्रांनो ह्या वस्तू आहेत. हा सर्वात महत्वाचा फरक समजून घ्या. वस्तूची वाटणी सहज सहज करता येते, काही अवघड नाही. आता प्रश्न असा आहे, हे 2 काड्या आहेत पण 2 नाहीये. 2चा अर्थ काहीही होऊ शकतो. हे 2 वस्तू आहेत. हे 2 पुस्तक आहेत. हे 2 पुस्तक आहेत. 2 मांजरं, कुत्रे, गाई, 2 म्हशी, 2 काहीही होऊ शकतंय. त्या 2ला अर्थ नाही. पण एकदा तुम्ही 2 गाई म्हणलात, 2 गाई दाखवता येतात पण 2 दाखवता येत नाही. परत परत मला सांगू, मी लक्षात घ्या. आणि या संख्या ज्या आहेत अमूर्त आहेत, त्यामुळे आपल्याला गुणाकार, भागाकार, वजाबाकी किंवा दशांश रूप देता येत नाही. मग आता हे जे केले मी, हे 1 आणि 2, 1 आणि 2 नाही, ते 1 गुणक आणि 2 गुणक आहे. मग आता 1 गुणक आणि 2 गुणकाचे 2 भाग करायचे मला. मी तर सहज करून दाखवलं, 6 भाग 2 भाग केले. पण आता इथं 12चे 2 भाग कसे करतो बघा. आता तुम्हाला म्हटलं मी, हे 12 नाही. मग प्रश्न येतो काय आहे. तर काय आहे त्याचं उत्तर हे आहे, हे मी असे गट्टे तयार केलेत मी, म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून. वस्तू वापरल्याशिवाय तुम्हाला हे गुणाकार भागाकार येणार नाही, समजणार नाही निश्चित अगदी. पण वस्तू वापरलात तर तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. म्हणून हे 2 गट्टे आहेत. मग आता हे 10चा गट्टा आहे आणि हे 2चा गट्टा. 10चा गट्टा आणि 2चा गट्टा केला की हे चुकलं. काय बरोबर आहे, हे 2 पट्ट्याच्या वेगळ्या ठेवावं लागतं तुम्हाला, मग बरोबर आहे. 10चा 1 गट म्हणजे 1 गुणक आणि 1चे 2 म्हणून 1चे गट्टे 2. आता हे बरोबर आलं बघा. 10चा 1 गट आणि 2 गुणक. आता आपण ह्याचा करूया भागाकार. आपण भागिले 2. 2 याचा अर्थ 2, याचे परत 2 अर्थ आहेत. मी फक्त एक अर्थ सांगतो. मी 2 मुलाचे नाव लिहितो आपण इथं. समजा रमेश आणि गणेश असे 2 नाव लिहू, म्हणजे दोघांना वाटायचे. तर याचा अर्थ काय, आता इथं 1 गट्टा आहे 10चा, 1 गट्टा आहे आणि 1 गट्टा रमेश आणि गणेशला दोघांना वाटायचे. 1 गट्टा दोघांना वाटता येणार नाही. मी समजा रमेशला हा गट्टा दिला तर गणेश भांडणं करेल. म्हणून इथं काय करायचं, 1 गट्टा वाटता येत नाही. इथं आपण करू भाग बसला शून्याचा किंवा देता आले नाही, म्हणून 1तून 0 गेले, 1 राहिलं आणि वस्तू आले 1. असंच केलं पाहिजे भागाकार. आता तुम्हाला थोडं पुढचा मुद्दा समजून असं का करायचा. कदाचित त्याचं उत्तर 6 सगळे बरोबर करते, पण ते पुढे फार गंभीर समस्या निर्माण होते. हे 0 का दिलं, नेमकं 0 याचा अर्थ नाही, काय नाही, 10चा गट्टा नाही. समजा तुम्ही असं लिहिलात, फक्त 6 लिहिलात, तर हे एकक म्हणजे पहिलाच गट्टा आहे, 10चा गट्टा नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून 2 गट्टे असे 2 प्रकार आहेत आपल्याकडे, 10चा गट्टा आणि 1चे. म्हणून 10चा गट्टा नाही आला. मग प्रश्न असा येतो, 1चे 6 आले कुठून, हे 2च आहेत, 6 येणार कसे, येणार नाही 6. म्हणून इथं जर तुम्ही 0 दिला तर त्या 6चा नेमका अर्थ कळेल तुम्हाला. आणि 1 गट्टा आता इथं हे झाले. मग याला काय करायचं, हा गट्टा फोडायचा, हा गट्टा सोडायचा. म्हणजे हे सोडल्यानंतर
असे 10 साड्या होतील. असा ठेवायचा नाही आता गट्टा. असा हा मोकळा झाला गट्टा. हा मोकळा गट्टा आणि हे 2 असे, हे 10 आणि हे 2 आता एक ठिकाणी आले. म्हणून आता इथे आपण काय करणार, इकडे एक इकडे एक असे देणार. एक 2 3 4 5 6 6 असे एक एक काड्या वाटल्या. चिन्ह इथे आणि वस्तू आहे. चिन्हाला अर्थ आपण द्यावा लागतो, वस्तूला अर्थ द्यायची गरज नाही. मग इथं आलं, हे भाग दिला आपण. भाग दिल्यानंतर वाटलंय, दोघाला वाटलं म्हणजे दोघाला काहीच आलं नाही. काय काय नाही आलं हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. 10चे गट्टे आले नाही. 10चे गट्टे आणि 1चे गट्टे, 1 आणि 10 असे दोन्ही लिहावं लागेल. 1चे गट्टे, 10चे गट्टे आले नाही. मग काय आलं, 1चे गट्टे आले. मग 1 1 1 1 1 1 1 1 असं होत जाणार. 2 4 6 2 4 6 असं होणार आहे. म्हणून इथं हे वरचे गट्टे 2 म्हणतो आणि बेस 12 असं 6 करतो. हा भागाकार कळल्यानंतर आता तुम्हाला परिमेय संख्येचे दशांश रूप म्हणजे काय बोलतो आपण. आता तुम्हाला सांगितलं नाही परिमेय संख्या म्हणजे नेमकं काय. तर परिमेय संख्या याचा अर्थ अपूर्ण आणि पूर्ण हे दोन्ही मिळून परिमेय संख्या होत्या. काल मी तुम्हाला संख्या रेषा दाखवली होती एक चिमटा काढून, किंवा इथं जरी आता हे बघितलं तुम्ही, त्या ह्याच्यावर तुम्हाला काल दाखवलं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये. दशांश आपलं पूर्णांक आणि अपूर्णांक म्हणजे काय, पूर्णांक आणि अपूर्णांक याच्यावरून परिमेय संख्या येतात. आता समजा इथं मी घेतलं मी 3/2 हे परिमेय संख्या आहे. का परिमेय संख्या आहे, तर आपण काय केलंय, एक 3 वस्तू दोघांच वाटले म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात गेलाय. हे अपूर्णांक आहे, पूर्णांक नाहीये. म्हणून याला आपण म्हणतो परिमेय संख्या. मग या परिमेय संख्येचा आपण भाग द्यायचा आपल्याला. मग इथं 10चे गट्टे आणि 1चे गट्टे दशांश देतो. आता इथं 3 आहे, 10चे गट्टे नाही, फक्त 3 आहे म्हणजे 1 आणि पुढे तुकडे. मग आता इथं बऱ्याचदा पाढा लिहा म्हणतात. आता पाढा 2चा सगळ्याला पाठ आहे, पण पाढा म्हणजे काय हा गोंधळ टाकणारा प्रश्न आहे. का, ते संख्या आहे, वस्तू नाही आहे. पहिल्यांदा 1 मानतो आपण, तसाच 1 2 घेतो आपण. आता उदाहरणार्थ ह्याला 1 मानलं मी, ह्याला 1 मानल्यानंतर याच्यामध्ये ही पट्टी वापरता येणार नाही. आता हे मानलं याला, म्हणून अशीच पट्टी घ्यायची परत. हे झाले 2. म्हणून आता 1 मानलं, 1 मानल्यानंतर त्याच्यासारखंच दुसरं घेणं म्हणजे 2. मग आता 2 1 वेळा, 2 2 वेळा, 2 3 वेळा, 2 4 वेळा, 2 5 वेळा, 2 6 वेळा असं वेळा घेत जातो आणि कमीत कमी 10 पर्यंत जाऊन थांबतो आपण. हे झाला पाढा. पाढा समजण्यासाठी वस्तू घेऊन तुम्ही जर केला तर मूर्त रूप येईल आणि ते कळेल. म्हणजे आता तुमच्या लक्षात आला असेल पाढा म्हणजे नेमका काय. तर इथं मी काय करतो, 2 0 वेळा बरोबर 0, 2 गुणिले 1, 2 1 वेळा, 2 गुणिले 2 4, 2 3 वेळा 6, 2 4 वेळा 8 अशी संख्या येत जाते. मग इथं 2 0 वेळा वजा केला, इथं 0 येईल, इथं 0 येईल, इथं 0, इथं 0 आणि खाली 3 वर येईल.
याचा काहीच अर्थ झाला नाही. म्हणून आपण काय करतो आता 3/2 करताना काय करतो आपण 3/2. आता ही संख्या घेऊ 3, इथं 1 आणि इथं 2. हे 3 आकडे गेल्यावर तुम्हाला पटकन कळेल काय अवघड नाहीये. ही संख्या इथे येईल, ही संख्या इथे येईल आणि ही संख्या इथे येईल. असे 3 संख्या आहेत. मग इथं आलं, इथं 3तून 2 गेले, 1 राहिला. आता हे 1 जे आहे ह्या 1 चे आपल्याला सहज 2 तुकडे पाडता येतील. असे एक कागद घातल्यात, एक कागद 2 तुकडे पाडता येतील. मग इथं उत्तर काय येईल 1 आणि 1/2 आलं. हे काय झाले व्यवहारी अपूर्णांक झाला, दशांश अपूर्णांक झाला नाही. मी तुम्हाला आता सांगितलं नियमित आकाराचे समान 2 भाग 3 भाग करता येतात आणि देता येतात, पण अनियमित वस्तूचे समान 2, 5 असे भाग करता येत नाहीत. त्याच्यासाठी त्याचे लहान 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 तुकडे करत जावं लागेल. मग तुकडे केल्यानंतर ती वस्तू आपल्याला वाटता येते. म्हणून काय करायचं, आता उदाहरण समजा 1 भाकरी आहे. आई आपली काय करते 1 भाकरीचे 2 भाग करते आणि 2 भाग देऊन 1 भाग देऊन टाकते. पण आईला जर असं तुम्ही म्हणलात की मला 0.5 भाकर दे म्हणलात तर मग अवघड जाईल, आईला समजणार नाही. गणिताची भाषा वेगळी आहे. म्हणून 0.5 म्हणजेच अर्ध असा त्याचा अर्थ आहे. मग इथं 1 घेतलं आणि इथं याचे इथं काही आहे का, याच्या पुढे काही नाहीये, मग काही नाही. मग इथं लिहिणे काही नाही असा त्याचा अर्थ याचा. वरून घेतला 0 असं म्हणतात, ते चुकतंय. ते 0 घेणं, 0 घेणं न म्हणता वरून काहीच घेतला नाही असा स्पष्ट अर्थ त्याचा आहे. मग याच्यात मिळवलं आपण काही नाही मिळवलं, मग हे झाले 10. म्हणून इथं दशांश चिन्ह आणि 2×5 हे झालं दशांश रूप. आता प्रश्न येतो पुढची संख्या आपण, मी तुम्हाला कळेल. मी इथं काय करतो 3 1/3 किंवा 6/3 घेतो किंवा 5 4/3 घेतो. म्हणजे संख्या काय घेतली छेदामध्ये 2 आणि 5च्या व्यतिरिक्त संख्या घेतल्या मी. म्हणून काय येणार होतं इथं 4/3चा भागाकार करू आपण. मग हे 4/3. मग आता इथं काय करणार मी 3 आकडे लिहिणार. 3 गुणिले 0 बरोबर 0, 3 गुणिले 1 बरोबर 3, 3 गुणिले 2 बरोबर 2. हे 3 आकडे येतात. हे 3 आकडे सुरुवातीला जर तुम्ही लिहिलं तर काम सोपं होईल. मग हे 3 इथं येणार, मग हा 0 इथं येणार आणि हा 0 इथं येणार. तुमच्या लक्षात आलं असेल. आता मी 3 1 हे 3 1 3 आहे. हे 3 इथं घेतलं, 1 इथं घेतलं आणि हे 3 इथं घेतलं. आता मी तुम्हाला वस्तू वापरून शिकवलं. मी हे चिन्ह वापरून शिकवतोय. ह्याला थोडा सराव लागेल तुम्हाला, त्याशी घेणार नाही. मग आता इथं काय आलं, इथं 4 3 1 वेळा 3 हे कमी केले. भागाकार म्हणजे कमी करणे, 2 ठिकाणी ठेवणे, 3 ठिकाणी ठेवणे, पण समान ठेवणे. मग इथं राहिलं 1. आता ह्याच्या पुढे काही नाहीये, म्हणून आपल्याला काय काही नाही तेच खाली घ्यायचं, काही नाही. हे लक्षात आलं का बघा. बऱ्याचदा काय म्हणलं जातं वरून घेतला 0चा म्हणतात, ते 0 नाही, परत परत म्हणलं काही नाही हे सांगण्यासाठी. मग प्रश्न असा ते घ्यायचं कशाला, ते घ्यायचं का माहितीये का, याचं जे आता याचं स्थान दुसरं झालं. हे 10 दुसरं स्थान आहे, हे पहिलं स्थान आहे. म्हणून आता इथं परत येणार हे दशांश चिन्ह. 3 त्रिक 9, 3 1 3, 3 2, 3 गुणिले 2 6 आणि 3 गुणिले 3 9 आणि 3 गुणिले 4 बरोबर 12 असं होईल. आता 12 हे 2 अंक तुम्हाला कळले. हे 3 इथं लिहायचं, हे 4 इथं लिहायचं आणि 12 इथं लिहायचं, लगेच कळेल तुम्हाला. पण आता इथं आला
3 इथं लिहायचं, हे 3 इथं लिहिलं आणि हे 9 इथं लिहिलं, म्हणजे -9 राहिलं 1, परत 0. मग ह्याच्या पुढे आता 3 3 3 3 असं सतत येत जाईल. ह्याला म्हणतात आवर्ती भागाकार. आवर्ती भागाकार म्हणजे इथं 4/3 चा भागाकार काय आला, 1.333. पण ह्याला असं नाही लिहिता, 1.3 ह्याच्या डोक्यावर अशी ब्रेक मारतात. हे झालं आवर्ती अपूर्णांक. आता अजून एक प्रकार असतो अनावर्त भागाकार. आवर्त भागाकार आणि अनावर्त भागाकार. मग हे झालं आवर्त भागाकार परिमेय संख्येचे दशांश रूप आणि परिमेय संख्येचे अनावर्त रूप. हे तुम्हाला काल मी व्हिडिओच्या द्वारे दाखवलं होतं. अपरिमेय संख्या म्हणजे काय, पायथागोरस म्हणजे काय, हे काल दाखवलं होतं. कालच्या व्हिडिओमध्ये बघा, म्हणजे लक्षात येईल. व्हिडिओ पाहिला. धन्यवाद.